महाराष्ट्रामध्ये लहान मुलं पळवण्याचं ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। आणि असं असतानाच सरकार नेमकी काय कारवाई करतंय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। सोबतच भीक मागणाऱ्या मुलांची DNA टेस्ट करा अशी मागणी देखील राज ठाकरेंनी केलेली आहे। राज ठाकरे यांच्या या पत्रामध्ये काय आहे पाहूया। एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहित आहे। महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे। NCRBच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% वाढलंय। लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्यात आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवतायत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाहीये। आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत। यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखानं काही पावलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयांवर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे। असो, आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्यानं तुम्ही लक्ष घालून फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे। मुंबईतून मुली गायब होण्याचं प्रमाण वाढलं, बेपत्ता होत आहे। महाराष्ट्राच्या अनेक नंदुरबारमधून सगळ्यात जास्त मुली गायब होत आहेत। कुठे जात आहेत त्या? कोणत्या टोळ्या काम करत आहेत? महिला लाडक्या बहिणींच्या संदर्भात फक्त 1,500 रुपयांवरच तुम्ही महिलांना खुश ठेवताय। महिलांवर अत्याचार होत आहेत, महिला पळवल्या जात आहेत, पलायन केलं जात आहे, मुली पळवल्या जात आहेत। त्याच्यावर कधी फडणवीस आणि मिनते बोलत नाही। फक्त लाडकी बहीण आणि 1,500 रुपये हाच त्यांचा अजेंडा आहे। या विषयावर बोला। मुंबईतून मुली का गायब होत आहेत? कोणती टोळी इथे काम करते आहे? याच्यावर जरा फडणवीस तोंड उघडा, बोललं पाहिजे। पत्र वाचलेलं नाहीये, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात यापूर्वीही मी आकडेवारी सहित त्याची कारणं दिलेली आहेत। मुली परत किती येतात हे देखील सांगितलेलं आहे। याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की कशाही पद्धतीने म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि 3 दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते आणि साधारणपणे आपला अनुभव आहे की वर्षभरात 90% वर आपण परत आणतो। पुढच्या 1.5 वर्षात अजून उरलेल्या त्या ठिकाणी सापडतात, परत येतात। त्यामुळे या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय पत्र लिहिलं आहे हे मी वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही, पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर देऊ।